नमस्कार, मी प्रशांत डवले, संगणक परताला संघटना महाराष्ट्र राज्य. 2011 पासून तर आज सुरू कार्यकाळापर्यंत आम्ही संगणक परचालक म्हणून ग्रामपंचायत कार्यालय येथे काम करत आहोत. गेल्या 12 वर्षापासून आम्ही नियमित काम करत असूनसुद्धा आणि शासनाचा व एक जनतेचा दुवा, महत्त्वाचा दुवा म्हणून आम्ही काम करत असूनसुद्धा आमची अजूनपर्यंत कोणतीही दखल या महाराष्ट्र शासनाने घेतली नाही. आणि त्या कारणाने आम्ही वारंवार प्रत्येक अधिवेशनाला मोर्चे आंदोलन करतो, परंतु त्या आंदोलनाची व कोणत्याही आमच्या समस्यांची जाणीव अजूनपर्यंत महाराष्ट्र शासनाला झाली नाही. त्या कारणाने आम्ही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने आम्ही आमचा मोर्चा घेऊन या ठिकाणी आलो आहोत. दिनांक 13 डिसेंबरपासून आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन उभारलं आहे आणि आंदोलन उभारून आम्ही या आंदोलनाच्या भूमिकेतून ही मागणी, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनासमोर याव्यात आणि त्या पूर्ण व्हाव्यात याच हेतूने आम्ही हे आंदोलन सुरू ठेवलं आहे. परंतु आता 1 हप्ता होऊनसुद्धा आमचं आंदोलनाला आता 1 हप्ता झालेला आहे आणि 1 हप्ता होऊनसुद्धा अजूनही शासनाने कोणत्याही प्रकारे ठोस निर्णय आमच्या मागण्यासंबंधात घेतला नाही. आम्ही कोरोना काळामध्ये जीवाचं रान करून, ज्यावेळेस मुलगा बापायाजवळ जात नव्हता, बाप पोरायाजवळ जात नव्हता, त्या काळामध्ये आम्ही शासनाचे एक कोरोना योद्धा म्हणून काम केलं आणि एवढं महत्त्वाचे कामही आम्ही ग्रामपंचायतचे ऑनलाईन व ऑफलाईन सर्व महत्त्वाचे कामं आम्ही करतो. 150च्या वर सेवा आम्ही शासनाच्या देत असतो आणि शासनाचा महत्त्वाचा दुवा असून व महाराष्ट्राला कंटिन्यू व 3 वेळा ग्रामविकास विभागाकडून पारितोषिक मिळवलं आणि डिजिटल महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा खूप मोठा वाटा आहे आणि तरीसुद्धा या शासनाला आमची जाणीव नाही. आम्ही या संदर्भात आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व अजित पवार साहेब व आमचे पालकमंत्री व आमचे वनमंत्री चंद्रपूर आमचे सुधीरभाऊ मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार व अशा बऱ्याच नेते मंडळींना आम्ही आमचे निवेदन देऊन आमची मागणी समोर ठेवून मागणी पूर्ण व्हावी या संबंधाने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. परंतु असं न होता त्याच्या उलट जर पाहिलं तर आम्हाला रोज आमचा आंदोलन मोडकीस काढण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पोलीस प्रशासनाचा एक दबाव आणून आम्हाला या ठिकाणाहून पलायन करण्यासाठी प्रयत्न होत आहे. तसंच आम्हाला या ठिकाणाहून डिटेन करून आज नागपूरपासून 25 किलोमीटरच्या दुरीवर आम्हाला ठेवून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्नसुद्धा पोलीस प्रशासनाकडून काल दिनांक 18 डिसेंबर रोजी झाला. आम्हाला लगातार 12 तास त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं. आमची कोणतीही चुकी नव्हती. आम्ही अहिंसेच्या मार्गाने शांतता व सुव्यवस्था राखून आम्ही आमचं आंदोलन पार पाडत आहोत आणि तरीसुद्धा या शासनाने आम्हाला हुकुमशाहीच्या पद्धतीने त्या ठिकाणी 12 तास उपाशी तापाशी आम्हाला थांबवून ठेवलं. पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नाही, त्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था नाही. अशा ठिकाणी त्यांनी आम्हाला एका शेतामध्ये बांधून ठेवलं आणि डांबून ठेवलं आणि आम्ही त्यांना आम्हाला सुटका करण्यात यावी असं सांगले असता आम्हाला कलमा लावण्याची भीती दाखवण्यात आली. त्यावेळेस पर्याय नव्हता. मग आमचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांना आम्ही फोन केला व सांगितली. आमची व्यथा सांगितल्यानंतर विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नागपूर कमिशनर यांना फोन करून आम्हाला सोडवण्यासाठी त्यांना हुकूम दिला. तसेच आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी नग्न आंदोलन करून आमचा प्रश्न शासनासमोर दाखवला की आम्हाला विनाकारण हे पोलीस प्रशासन कशा वेळीस टाकत आहे आणि ही आमची व्यथा पाहून शासनाला भीती वाटली आणि त्या कारणाने त्यांनी आम्हाला त्याचवेळी 7 मिनिटांमध्ये आमची सुटका केली व रात्री 12 वाजता आम्ही आमच्या आंदोलनस्थळी परत पोहोचलो. अशा प्रकारे हे शासन आम्हाला न्याय देणं सोडून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आमची शासनाला एक नम्रपणे विनंती आहे व आमची विरोधी पक्षाला पण विनंती आहे की आमची मागणी लवकरात लवकर मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा या ठिकाणी आजचा आंदोलनाचा व भवनाचा शेवटचा दिवस असं म्हटलं जाते, परंतु आमच्या या आंदोलनस्थळी जर आंदोलन संपत्याच्या काळामध्ये जर कोणताही अनुचित प्रकार झाला किंवा कोणत्याही जीवाला हानी झाली व कोणीही या ठिकाणी जर जीव दिला तर याचा सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन व शासन राहील असं मी सांगू इच्छितो. या शासनाला विचार करायला पाहिजे की यानंतर ज्या निवडणुका आहेत यामध्ये आम्ही यांची जागा यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमच्यासारख्या लोकांना जे 6,930 रुपयामध्ये आमच्याकडून रात दिवस 24 तास अविरत सेवा करून घेतली जाते, या सेवेचा आम्हाला मोबदला योग्य प्रमाणात देण्यासाठी जर शासन जर कटिबद्ध नसेल तर आम्ही या शासनाला त्यांचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. दीपाली गणेशराव भीमनवार. मी चंद्रपूर जिल्ह्यामधून भद्रावती तालुक्यातून आलेली आहे. गेल्या 12 वर्षापासून आम्ही हा लढा सतत सातत्याने लढत आहोत.
पण शासनाला अजूनपर्यंत जाग आलेली नाही आहे आमच्या म्हणजे मागण्यांची. आमचं एवढंच मागणं आहे की आम्हाला 20,000 रुपये किमान वेतन दिले जावं आणि आकृतीबद्धामध्ये घेतलं जावं. हा लढा आमच्या एकट्याचा नसून हा आमच्या सर्व संघटनेचा आहे. पूर्ण एकत्रित आहो आम्ही, एकजुटीने आम्ही इथे सतत कार्य करत आहो. शासनाला फक्त इतकीच मागणी आहे की ज्याप्रमाणे म्हणजे आमचं 6,930 रुपयांमध्ये काहीच होत नाही. साधी म्हणजे एखाद्या मुलांना काही चांगलं शिक्षण देतो म्हटलं तरीही काही होऊ शकत नाही यामध्ये. तरी आम्ही गेल्या 12 वर्षापासून सातत्याने हे लढत आहोत. तर फक्त इतकीच मागणी आम्हाला किमान वेतन द्यावं आणि आकृतीबद्धामध्ये घेण्यात यावं. पण शासनाला अजूनपर्यंत याची जाग आलेली नाही आहे. गेल्या आम्ही 13 दिवसापासून इथे बसलेलो आहो, रोडवर बसलेलो आहे. रात्री कडकडीच्या थंडीमध्ये आमचे ब्लँकेट्स ओले होऊन गेलेले. आम्ही इतक्या थंडीमध्ये कडकडीत लहान लहान लेकरं घेऊन इथे लेडीज लोक आलेले आहे, मुलं आलेले आहेत. ते मुलं, त्यांचे बायको पोरं, त्यांचे आईवडील, त्यांचा कसा संसार म्हणजे कसे करत असेल ह्या 6,930 मध्ये. याला शासनाला ह्या गोष्टीची जाग आलेली पाहिजे. अजूनपर्यंत या गोष्टीची जाग आलेली नाही आहे शासनाला. आमचे सर्व मंडळी, आमचे मित्रमंडळी, मैत्रिणी, आम्ही सगळे सातत्याने फक्त इतकीच मागणी करत आहोत शासनाला की आम्हाला फक्त आम्हाला किमान वेतन दिले जावे. आणि शासनाला आमच्या ज्या छोट्या छोट्या मागण्या आहे, काही खूप मोठं आम्ही शासनाला आपल्या तिजोरीतली दौलत नाही मागत आहोत. छोटीशी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन देण्यात यावं आणि आम्हाला आकृतीबद्धमध्ये घेण्यात यावं. बस इतकंच मागणी आहे. धन्यवाद मॅडम.